बंदोबस्त केला। या सह्याद्रीचा मरगळलेला स्वाभिमान, जिजाऊंचा लेख आणि भवानीचा वार राजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी पुन्हा जागृत केला। त्याच या स्वाभिमानाचा धनी असणाऱ्या येथील स्वराज्याचे विधाते राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना सगळ्यात पहिल्यांदा पुष्पांजली अर्पण केला होता। महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्रीचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आमदार रवींद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून स्वागत केलं। पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन करणार आहोत। ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्यांनी हे स्वराज्याचं वेगळं स्वप्न आपल्या शौर्याने, पराक्रमाने आणि निष्ठेने सत्यात उतरवलं असे छत्रपती शिवाजी महाराज। आणि साकार झालेलं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या अंगात खात्यावर निर्णय केलं असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। या तिन्ही देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर अर्थातच शक्तीपीठाचा हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत खरं तर बऱ्याचशा मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत। या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री आदरणीय कपिलजी पाटील साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। खऱ्या अर्थाने आजचा हा सुवर्ण क्षण साधत असलेला सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं भव्य दिव्य मंदिर अर्थातच शक्तीपीठ या शक्तीपीठाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। या ठिकाणी भिवंडीचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, आपा सर्वांचे लाडके लोकप्रिय बाळामामा, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे।